नमस्कार मंडळी. मी प्रणव बनसोडे उर्फ पी-के. गझल प्रावीण्य परिवार आयोजित विविध उपक्रमांमध्ये आज मुशायरामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताना मला अतिशय आनंद होतो आहे. महिन्यातनं एकदा हा ऑनलाईन मुशायरा आपण घेत असतो. सहसा महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी तो होतो आणि परिवारातील सगळे लोकं या मुशायऱ्यामध्ये स्वरचित किंवा इतर कुणाची आवडलेली गझल तहत किंवा तरन्नुममध्ये सादर करत असतात. आजच्या मुशायऱ्यामध्ये आपण मतला 2 शेर घेणार आहोत. त्याचबरोबर कार्यशाळेतील काही लोकं इथे ऐकण्यासाठी आलेले आहेत. तर मी सगळ्यांचं एकदा स्वागत करतो. आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांची परवानगी घेऊनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी आमच्या समूहाच्या ॲडमिन टीममधील सगळ्याच ज्येष्ठ सदस्या शोभाताई यांना पाचारण करतो, की आजच्या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ त्यांनी त्यांच्या सुंदर अशा गझलेनी करावी. शोभाताई, मुंबईहून. नमस्कार. सर्वप्रथम आदर्श आपले प्रवीण पुजारी सरांना वंदन करते आणि सर्व माझ्या सहपाठींना वंदन करून मी माझी एक मतला आणि 2 शेर सादर करते. व्योमगंगा वृत्तातले मतला बघा. इर्शाद. प्रेम माया भावना ही माणसांची आटलेली. प्रेम माया भावना ही माणसांची आटलेली. माय बापाची जराही जाण नाही ठेवली. माय बापाची जराही जाण नाही ठेवली. शेर बघा. ध्येय ज्यांच्या जीवनाचे फक्त पैसा आणि पैसा. ध्येय ज्यांच्या जीवनाचे फक्त पैसा आणि पैसा. भाव भक्ती स्नेह माया आता त्यांची लोपली. भाव भक्ती स्नेह माया आता त्यांच्या लोपले. आजही आनंद देते बालपण माझ्या मनाला. आजही आनंद देते बालपण माझ्या मनाला. गोड साऱ्या भावनाची आठवण ती साठले. गोड साऱ्या भावनांची आठवण ती साठले. आता गझल घेते मी. विधाता वृत्तातले मतला बघा. आता 26 जानेवारी येतो त्याकरताच बघा ते. शीर्षक आहे योद्धा. या पाठीवर देशाचे मी ओझे पेलत आहे. या पाठीवर देशाचे मी ओझे पेलत आहे. देशासाठी प्राणाची मी बाजी लावत आहे. देशासाठी प्राणाची मी बाजी लावत आहे. शेर बघा. एकुलता आईचा मी देशाचा योद्धा आहे. एकुलता आईचा मी देशाचा योद्धा आहे. मृत्यूचे मज भय नाही सीमेवर झगडत आहे. मृत्यूचे मज भय नाही सीमेवर झगडत आहे. या पाठीवर देशाचे मी ओझे पेलत आहे. पुढचा शेर. देशाची भक्ती आहे त्यागाची उर्मी हृदयी. देशाची भक्ती आहे त्यागाची उर्मी हृदयी. देशासाठी लढण्याला मी गौरव मानत आहे. देशासाठी लढण्याला मी गौरव मानत आहे. या पाठीवर देशाचे मी ओझे पेलत आहे. झेंड्याची ताकद पाठी. झेंड्याची ताकद पाठी शत्रूशी लढण्यासाठी. झेंड्याची ताकद पाठी शत्रूशी लढण्यासाठी. शेवटच्या श्वासाआधी गनिमाला मारत आहे. शेवटच्या श्वासाआधी गनिमाला मारत आहे. या पाठीवर देशाचे मी ओझे पेलत आहे. शेवटचा शेर. सणासुदीला घरात मी नात्यासोबत असतो का. सणासुदीला घरात मी नात्यासोबत असतो का. मी लढतो शत्रू संगे ना सण उपभोगत आहे. मी लढतो शत्रू संगे ना सण उपभोगत आहे. या पाठीवर देशाचे मी ओझे पेलत आहे. देशासाठी प्राणाची मी बाजी लावत आहे. धन्यवाद. वाह! अतिशय सुंदर देशप्रेमावर भरभरून ही गझल तुम्ही लिहिली आणि खूप सुंदर सादर सुद्धा केली. खरंच तुमचे खूप अभिनंदन. यानंतर मी परिवारातील ज्येष्ठ सदस्य आमचे यशवंत काका पगारे यांना आमंत्रित करतो. यशवंत काका पगारे बदलापूरहून आज आपल्यासोबत कनेक्ट झालेले. काका तुम्ही अनम्यूट करा आणि सादर व्हा. केलं. होय. सुरू करू शकता काका. नमस्कार सर्वांना. नमस्कार. आधी मतला 2 शेर पेश करतो इर्शाद. माझ्या उदासीनता या गझलेत.
तुझे हवे तर मोज मनाची उदासीनता. बर. तुझी हवी तर मोज मनाची उदासीनता. कळेल तेव्हा तुला कुणाची उदासीनता. वा वा वा. कळेल तुला कुणाची उदासीनता. शेर पेश करतो. संगमरवरी दगडामध्ये जरी बांधले. बर. संगमरवरी दगडामध्ये जरी बांधले. समज माणसा बंद घराची उदासीनता. समज माणसा बंद घराची उदासीनता. ढगांच्या हृदयामधून रडतात सरी. बर. त्या ढगांच्या हृदयामधून रडतात सरी. असेल बहुधा तिथे घनाची उदासीनता. असेल बहुधा तिथे घनाची उदासीनता. गझल पेश करतो. गझलेचं शीर्षक आहे चुकले का हो. वनहरणी वृत्तातले आहे. वा वा. सादर करतो. इर्षाद. म्हटला. दारावरती स्वागत आहे हात जोडले चुकले का हो. दारावरती स्वागत आहे हात जोडले चुकले का हो. हसत दुःखही ताठपणाने घरात घुसले चुकले का हो. हसत दुःखही ताठपणाने घरात घुसले चुकले का हो. शेर पेश करतो. गारपिटीने शेती मेली जिकडे तिकडे विनाश दिसला. गारपिटीने शेती मेली जिकडे तिकडे विनाश दिसला. कालगतीच्या अतिरेकाने मन जर हसले चुकले का हो. कालगतीच्या अतिरेकाने मन जर हसले चुकले का हो. कुस बदलली काळाने तर बदलत जावे क्रमाक्रमाने. कुस बदलली काळाने तर बदलत जावे क्रमाक्रमाने. चिमणीने पण घर मिळण्याचे इथे बांधले चुकले का हो. चिमणीने पण घर मिळण्याचे इथे बांधले चुकले का हो. क्या बात आहे. स्वर्ग नरक हा कुणी पाहिला माहित नाही मानत नाही. स्वर्ग नरक हा कुणी पाहिला माहित नाही मानत नाही. कर्माचे फळ येते भोगणे कुणास चुकले चुकले का हो. वा वा. कर्माचे फळ येथे भोगणे कुणास चुकले चुकले का हो. शेवटचा शेर पेश करतो. दाणे होते मोती होते. दाणे होते मोती होते. संधी होती निवडा म्हटले. बर. दाणे होते मोती होते. संधी होती निवडा म्हटले. आग लागली पोटाला मग दाणे टिपले चुकले का हो. आग लागली पोटाला मग दाणे टिपले चुकले का हो. दारावरती स्वागत आहे हात जोडले चुकले का हो. हसत दुःखही ताठपणाने घरात घुसले चुकले का हो. घरात घुसले चुकले का हो. नमस्कार. क्या बात है. चुकले का खूपच हो भारी. चुकले का हो हा प्रश्न विचारून तुम्ही अतिशय महत्त्वाच्या आयुष्यातल्या गोष्टी मांडल्यात आणि त्याचबरोबर मला वाटतं की एक जिथे एक कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर त्यावर एक अशी व्यवस्थित बोट ठेवल्यासारखं त्यामधून हे झालं तर खरोखरच खूप आवडलेली गझल खूप छान वाटलं मला. धन्यवाद. थँक्यू. सर्वांचे आभार. त्यानंतर मी आपल्या परिवारातील व्यक्तिमत्व ज्यांचा सरच खूप सुंदर गोड कोकिळेसारखा आवाज आहे अशा पुण्यातील स्वरदाताई गोडबोले यांना मी पाचारण करतो आणि त्याचबरोबर त्यांना विनंती करतो की आजचं सादरीकरण कृपया त्यांनी तरन्नुम मध्ये करून आमच्या सगळ्यांना कर्णमाधुर्याचा आनंद द्यावा. स्वरदाताई नमस्कार, नमस्कार. मी स्वराधा गोडबोले पुण्याहून बोलतेय. आदरणीय प्रवीण पुजारी सर आणि माझ्या गझलकार बंधू भगिनींना सस्नेह वंदन करून मी माझी इंदुमुखी वृत्तातील गझल सादर करते. कातर वेळी कळते कोण बरोबर असतो. कातर वेळी कळते कोण बरोबर असतो. चूक कुणाची नसते प्रश्न घरोघर असतो.
चूक कुणाची नसते, प्रश्न घरोघर असतो. का तर वेळी कळते, कोण बरोबर असतो. मंतरलेल्या प्रहरी भूल कशाची पडली. मंतरलेल्या प्रहरी भूल कशाची पडली. रोष प्रियेचा लटका भाव खरोखर असतो. रोष प्रियेचा लटका भाव खरोखर असतो. का तर वेळी कळते, कोण बरोबर असतो. पाठवणीची घटिका मात पिता गहिवरले. पाठवणीची घटिका मात पिता गहिवरले. नेत्र पुसत दूर उभा फक्त सहोदर असतो. नेत्र पुसत दूर उभा फक्त सहोदर असतो. का तर वेळी कळते, कोण बरोबर असतो. एकजुटीने जपल्या सुंदरशा आठवणी. एकजुटीने जपल्या सुंदरशा आठवणी. आत्मसुखाचा हळवा मार्ग मनोहर असतो. आत्मसुखाचा हळवा मार्ग मनोहर असतो. का तर वेळी कळते, कोण बरोबर असतो. अंतरली साथ तुझी आजरी ते पण उरले. अंतरली साथ तुझी आजरी ते पण उरले. घाव बुजवण्या सगळे काळ अगोचर असतो. घाव बुजवण्या सगळे काळ अगोचर असतो. का तर वेळी कळते, कोण बरोबर असतो. चूक कुणाची नसते, प्रश्न घरोघर असतो. का तर वेळी कळते, कोण बरोबर असतो. क्या वा, खूप छान, सुंदर. वा वा एकदम भारी. स्पर्धाताई, खूप मस्त सुंदर. मस्त. एकदम हो, बढिया. अप्रतिम. छान तृप्त एकदम केले हा. big class. खरंच तृप्त झाले. खूप 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 ऐकून छान. तर पहिल्यांदाच मी बघितलंय तुम्हाला आणि आवाजही गोड आहे. तुम्ही चाल लावता ते माहित होतं, मी कधी दिली नाही, पण तुमच्या आवाजानं खूप गोड वाटलं मला. खूप अशा सुंदर, गजला बहुत बढ़िया, ऐकायला बऱ्या वाटल्या. खरंच बहुत सांगा, बढ़िया. अतिशय सुंदर. एकदम सांगा. भारी. तर आत्मसुखाचा हळवा मार्ग मनोहर असतो. हे अतिशय इतकी व्यापक संकल्पना तुम्ही एका मिसऱ्यामधनं मांडलेली आहे, की म्हणजे ज्याच्या कोणाच्या मनावर काही भार असेल, काही ओझं कोणी वाहत असेल, तर त्यासाठी अगदी जो गुरुमंत्र असतो, म्हणजे तो कानात दिल्यासारखा असतो. आत्मसुखाचा हळवा मार्ग मनोहर असतो. हे या वाक्यामधनं मला वाटते, की ते त्या त्या पूर्ण स्थितीचा शिरोमणी हे वाक्य जर म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. तर खरोखर खूप सुंदर सादरीकरण. मी आधीच बोललो होतो, की कर्णमाधुर्याचा आस्वाद घ्यायचा असेल, तर स्वर्धाताईंची गझल ऐकायची. अगदी मन तृप्त होऊन जातं आणि परिवारातील खूप लोकांना त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या सुंदर सोप्या अशा चाली लावून दिल्या, की ज्याला संगीताचा काही बॅकग्राऊंड नाही, तो सुद्धा व्यवस्थित म्हणू शकेल. तर असं खरंच ते त्यांच्या परीने आपल्या परिवाराला आनंद देण्याचा प्रयत्न करतायत. नाव स्वर्धा असल्याप्रमाणे स्वराला जागतायत आणि इतरांना सुद्धा त्यामध्ये त्या प्रवाहात काय म्हणतात त्याला घेऊन येतात. खरंच खूप सुंदर स्पर्धा ते तुमचे खूप आभार. त्यानंतर मी
आपल्या परिवाराच्या सर्वात ज्येष्ठ सदस्या परिवारातलं सगळ्यात लहान मूल म्हटलं तरी चालेल आमच्या सुधाजी नरवाडकर ज्यांचा आज मी त्यांना इथे पाचारण करतो. सुधाजींची एक खासियत मला वाटतं नेहमी माझ्या बोलण्यातनं संपूर्ण महाराष्ट्राला तर कळलेलीच असेल, की गझल प्रावीण्य परिवारातला कुठलाही उपक्रम पडणार नाही, याची खात्री जर कोण घेत असेल, तर ते आमच्या नांदेडच्या सुधाजी नरवाडकर आहेत. कुठल्याही उपक्रमाला कमीत कमी एक सहभाग असतो आणि तो एक सहभाग म्हणजे आमच्या सुधाजी नरवाडकर. ते असतातच असतात. कुठलाही कार्यक्रम मागच्या 3 वर्षात त्यांनी पडू दिला नाही. एवढा मोठा काय म्हणतात त्यांचं योगदान, त्यांची निष्ठा, त्यांची श्रद्धा अ, गझल प्रावीण्य परिवारावर आहे. त्यांना मी लाडाने वनहरणीची आजी म्हणत असतो. तर वनहरणीची आजी यांना मी आज आमंत्रित करतो, की कृपया त्यांनी इथे यावं आणि सादर व्हावं. अ, सुधाजी, नमस्कार. 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 आदरणीय गुरु प्रवीण पुजारी सर, लाडका नातू प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह नमस्कार करून मी माझे प्रथम मतला आणि 2 शेर सादर करते. याचं गझलेचं शीर्षक पण चंद्रकोर आहे. चंद्रकोर. दुग्धावरची सायच असते छकुली माझी. दुग्धावरची सायच असते छकुली माझी. आकाशाची कोर साजते छकुली माझी. आकाशाची कोर साजते छकुली माझी. चंचल वारा क्षणभर थांबे. चंचल वारा क्षणभर थांबे चाल पाहता. चंचल वारा क्षणभर थांबे चाल पाहता. दुडुदुडू धावे लुटुलुटू पळते छकुली माझी. दुडुदुडू धावे लुटुलुटू पळते छकुली माझी. बोबड बोली ऐकत असता भान हरपते. बोबड बोली ऐकत असता भान हरपते. माणिक मोती उधळत बसते माझी छकुली. माणिक मोती उधळत बसते माझी छकुली. दुग्धावरची सायच असते माझी छकुली. आकाशाची कोर साजते माझी छकुली. पुढचा गझल आहे अर्थात वनहरिणी वृत्तातील आहे, नाही आनंदखंड वृत्तातील आहे. बरं. चालेल. अ, शीर्षक आहे वरदहस्त मजवरी असू दे. बरं आणि तरण्णूमध्ये घ्या. तरुणमध्येच घेते. वाह! माधुर्य साखरेचे वाणीमध्ये असू दे. दररोज बोलताना कटुता मुळी नसू दे. माधुर्य साखरेचे वाणीमध्ये असू दे. दररोज बोलताना कटुता मुळी नसू दे. जगतास पोसणारा अस्वस्थ रात दिवशी मिटवून सर्व चिंता वदनावरी हसू दे. हेवानी द्वेष ईर्षा सर्वत्र वैर वाढे. विकृत सर्व जळू दे सुकृत मनी ठसू दे. हेवानी द्वेष ईर्षा सर्वत्र वैर वाढे. विकृत सर्व जळू दे सुकृत मनी ठसू दे. माधुर्य साखरेचे वाणीमध्ये असू दे. दररोज बोलताना कटुता मुळी नसू दे. सांगू नकोच आई अन्याय सोसण्याला. सांगू नकोच आई अन्याय सोसण्याला. कैदेतल्या मुलीला कंबर आता कसू दे. सांगू नकोच आई अन्याय सोसण्याला. कैदेतल्या मुलीला कंबर आता कसू दे. रस्ता नवीन आहे आनंद आश्रमाचा. रस्ता नवीन आहे आनंद आश्रमाचा. सेवा करीन त्यांची तेथे मला वसू दे. सेवा करीन त्यांची तेथे मला वसू दे. माधुर्य साखरेचे वाणीमध्ये असू दे. दररोज बोलताना कटुता मुळी नसू दे.
कटुता मुळी नसू दे, कटुता मुळी नसू दे. धन्यवाद. क्या बात आहे, भारी. खूप सुंदर. छान छान. तर खूप छान झालं. आजींनी जी म्हणजे पहिले मतला 2 शेर घेतले त्यानंतर घेतलेली गझल त्यामध्ये एखाद्या आईने आपल्या मुलीविषयी कदाचित ती लिहिली असा तो संपूर्ण भाव जागृत होतो. त्यामधलं सगळ्यात जास्त आवडलेलं वाक्य मला वाटतं, की "कैदे तल्या मुलीला कंबर आता कसू दे." तर आपण खूप जागी प्रोग्रेसिव्ह झालेलो आहे. पण आपण पाहायला गेलो तर भारतामध्ये टियर 2, टियर 3 आणि टियर 4 सिटीज आहेत तिथे अजूनही सुनांवर अत्याचार होणं आणि ते झाल्यानंतर "हे बाई तुझ्या नशिबात आहे, तू ते सहन कर." असं त्यांचेच आई-वडील त्यांना सांगतात. तर त्यावर खूप मोठा एक काय म्हणतात त्याला वाद आजीनी केला असून की कैदे तल्या मुलीला कंबर आता कसू दे, हे तिला खूप मोठी शक्ती ह्या एका विषयातनं आजी दिलेली आहे असं मला वाटतं. तर खरोखर एवढ्या प्रगल्भ लेखणीसाठी आजीचं खरंच खूप कौतुक, अभिनंदन आणि आजीला नमस्कार. त्याचबरोबर आज धन्यवाद. मतला 2 शेर घ्यायचे यासाठी मला आजीचा फोन आला होता. आज 13च नाव आहेत. घ्यायचे आहेत मतला 2 शेर. म्हटलं ठीक आहे आजी. तुमची इच्छा शिरसावंत द्या. युअर विश इज माय कमांड. सो त्यामुळे आजींनी सांगितल्यामुळे मतला 2 शेर आज आपण यामध्ये रुजू केलेले आहेत. यानंतर मी आपल्या परिवारातील एक हस्तखेळतं व्यक्तिमत्व जे सदैव खोपोलीवरनं जॉइन होतं, पण आज डायरेक्ट जर्मनीमधनं आपल्या सोबत जॉइन होत आहेत. अशा निशाताई यांना मी पाचारण करतो. निशाताई गझलेचा सराव बरेच वर्षांपासून करत आहेत आणि त्याबरोबर संगीताचा त्यांचा खूप चांगला हात त्यांचा संगीतावर आहे आणि विविध त्यांना हॉबी छंद आहेत. त्यांच्या घरी तुम्ही जा, तुम्हाला जवळपास 40 वेगळ्या प्रकारचे छंद त्या तुम्हाला दाखवतील. तर असं खरोखर मनमिळावू स्वभाव निशाताईंचा आहे. त्यात त्यांना पाचारण करतो, की त्यांनी आपल्या गझल प्रावीण्याचे काय म्हणतात त्याला गझल प्रावीण्याचे पाय त्यांनी जर्मनीमध्ये नेऊन ठेवले. त्याबद्दल खरंच त्यांचं खूप अभिनंदन ताई. मी तुम्हाला विनंती करतो, की तुम्ही कृपया सादर व्हा. धन्यवाद पीके दादा. एवढं काही कौतुक नको होतं. ठीक आहे. आदरणीय गुरुवर्य प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनी आणि मातोश्रींना वंदन करून मी माझी आज आनंदकंद वृत्तातील एक गझल सादर करीत आहे. चालेल. तरंडुममध्ये करा इर्षाद. येस. वादामध्ये कशाला जाऊ नये कुणाच्या, वादामध्ये कशाला जाऊ नये कुणाच्या, नात्यामध्ये उगाते पाहू नये कुणाच्या, नादामध्ये कशाला जाऊ नये कुणाच्या, माझ्या तुझ्या मनाला द्यावा खरा भरोसा, माझ्या तुझ्या मनाला द्यावा खरा भरोसा, येथे मनी दुरावा वाढू नये कुणाच्या, वादामध्ये कशाला जाऊ नये कुणाच्या, गाण्यामध्ये कधी तालास तू पहावे, गाण्यामध्ये कधी तालास तू पहावे, शब्दातल्या चुकांना दाऊ नये कुणाच्या, वादामध्ये कशाला जाऊ नये कुणाच्या, भेटीमध्ये नव्याने धीरासही जपावे, भेटीमध्ये नव्याने धीरासही जपावे,
डोळ्यातल्या जलांना पाडू नये कुणाच्या वादामध्ये, कशाला जाऊ नये कुणाच्या, केली खरी तयारी हाती मिळेल सारे, केली खरी तयारी हाती मिळेल सारे. आता यशास मागे सारू नये कुणाच्या, केली खरी तयारी हाती मिळेल सारे. आता यशास मागे सारू नये कुणाच्या, वादामध्ये कशाला जाऊ नये कुणाच्या, वादामध्ये कशाला जाऊ नये कुणाच्या, जाऊ नये कुणाच्या. धन्यवाद. वा, अप्रतिम, खूपच सुंदर. विविध पैलू तुम्ही यामधनं पाडले, त्यामध्ये दाखवलेत. त्यामधलं एक मला मिसरा जो अतिशय आवडला, तुम्ही त्यामध्ये लिहिलंय, गाण्यामध्ये कधीही तालास तू पहावे. मला वाटतं गाण्यासोबत जगण्यामध्ये सुद्धा लोकांनी तालात पाहावं. तर खरोखरच तुम्ही जी पूर्ण गझल रचलेली आहे त्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होईल. तुम्हाला जो संदेश द्यायचा आहे तो गाण्यासोबतच जगण्यात सुद्धा लोकांनी जर वापरला तर खरोखर बाकी तुम्ही मांडलेल्या सगळ्या समस्या सहज निर्विवाद सुटतील असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. तर त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. गझल प्रावीण्य परिवाराचे सर्व आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर इथे आलेले आहेत. त्यांचं सगळ्यांनी आपण स्वागत करूया. वा, नमस्कार सर. आपण नमस्ते नमस्ते सगळ्यांना. नमस्कार सर. तर यानंतर आपण पुढे जाताना ज्यांना मला पाचारण करतात अतिशय आनंद होतोय त्या म्हणजे आमच्या गझल प्रावीण्य परिवारातील ऍडमिन टीम मध्ये रुजू झालेल्या आसावरी जाधव. आसावरी ताईंचा हात गझलेनी अतिशय मृदुलपणे आणि सोज्वळतेने पकडलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खूप सुंदर गझल त्या लिहितात, मार्मिक गझल लिहितात, अर्थपूर्ण गझल लिहितात आणि त्याचबरोबर कार्यशाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना त्या गझल शिकवत असताना त्याच्यातली जादू त्या दाखवून देत असतात. तर मी आसावरी ताईंना विनंती करतो की कृपया त्यांनी आज आमच्या समोर सादर व्हावं. विरारवरून आसावरी ताई. नमस्कार सर्वांना. प्रथम मतला 200 इर्षाद. तरही गझल आहे, तरही आहे. शिवाजी काळे सरांचा मित्र आहे. वा. देहात धाडण्याची देऊ नकोस शिक्षा, देहात धाडण्याची देऊ नकोस शिक्षा, मोक्षातल्या सुखाची देवा हवी भिक्षा, मोक्षातल्या सुखाची देवा हवी भिक्षा. पाहून मी व्यथेला केलाय प्रश्न मोठा, पाहून मी व्यथेला केलाय प्रश्न मोठा, घेणार केवडी तू माझी अशी परीक्षा, घेणार केवडी ती माझी अशी परीक्षा. कसलीच खंत नाही दुखऱ्या मनास माझ्या, कसलीच खंत नाही दुखऱ्या मनास माझ्या, नुकतीच घेतली मी दुःखाकडून दीक्षा, नुकतीच घेतली मी दुःखाकडून दीक्षा. गझल सादर करते. म्हटलं आहे, गेले खचून जेव्हा पाहून संकटाला, गेले खचून जेव्हा पाहून संकटाला, आधार आपल्यांचा कामास खूप आला, आधार आपल्यांचा कामास खूप आला. शेर आहे, नाती दुरावलेली मी पण बळावल्याने, नाती दुरावलेली मी पण बळावल्याने, मी जाळले म्हणूनच माझ्या अहंपणाला, मी जाळले म्हणूनच माझ्या अहंपणाला. मदतीस येत नाही हल्ली कुणी कुणाच्या, मदतीस येत नाही हल्ली कुणी कुणाच्या, ठेवू नको अपेक्षा समजावले मनाला, ठेवू नकोस अपेक्षा समजावले मनाला. पुढचा शेर आहे, सुख शोधण्यात सारे आयुष्य व्यर्थ जाते, सुख शोधण्यात सारे आयुष्य व्यर्थ जाते,
असते जवळ तरीही दिसते कुठे कुणाला, असते जवळ तरीही दिसते कुठे कुणाला. शेवटचा शेर आहे. जर शांत राहिल्याने मिटतात प्रश्न सारे, जर शांत राहिल्याने मिटतात प्रश्न सारे, भांडण विवाद तंटा मग पाहिजे कशाला, भांडण विवाद तंटा मग पाहिजे कशाला. गेले खचून जेव्हा पाहून संकटाला, आधार आपल्यांचा कामास खूप आला, आधार आपल्यांचा कामास खूप आला. धन्यवाद. वाह! बहुत बढ़िया. खूपच सुंदर. गझलेचे विविध अंग, आयुष्याचे विविध अंग गझलेतून मांडावा. हा तर आसावरीताईंचा म्हणजे डावा हाताचा खेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. तीच संपूर्ण कला त्यांनी या गझलेमध्ये सुद्धा दाखवली. त्यामधला सगळ्यात आवडलेला शेर, जो मला वाटतं प्रत्येक गोष्टीसाठी उत्तर असेल, "मी जाळले म्हणूनच माझ्या अहमपणाला." माणसाने एकदा स्वतःतला अहमपणा जाळला, की आयुष्यातले कितीतरी प्रश्न असेच सुटत असतील, असं गुरूंनी नेहमी सांगितलेलं आहे. ती शिकवण ताईंनी अगदी सुंदर एका मिसऱ्यातनं आपल्याला दिली. ताई खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. आणि खरोखर या गझलेतनं असं शिकायला पाहिजे की त्यांनी किती वेगवेगळे विषय घेऊन एकाच थीममध्ये ती पूर्ण गझल लिहिली. हे खरंच सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. तर यानंतर मी पाचारण करतो आपल्या परिवारातील सविताताई म्हात्रे यांना. सविताताई कृपया आपण समोर यावं आणि सादर व्हावं. नमस्कार सर्वांना. गझलगुरू प्रवीण सरांना वंदन आणि प्रणव आणि आपल्या ग्रुप मधल्या सर्वांना नमस्कार. हो. मथला 2 शेर घेते. होय ताई. अनल ज्वाला. कधी बदलले रंग जगाने कळले नाही, बरं. कधी बदलले रंग जगाने कळले नाही, भेटत नाही ज्याला कोणी छळले नाही, भेटत नाही ज्याला कोणी छळले नाही. परिस्थितीने बने बाहुले क्षणात येते, परिस्थितीने बने बाहुले क्षणात येते, दैवयोग जीवनातले टळले नाही, दैवयोग जीवनातले टळले नाही. वाट पाहिली घोर निराशा पदरी पडली, वाट पाहिली घोर निराशा पदरी पडली, कष्ट करूनी भाग्य कधी का पळले नाही, कष्ट करूनी भाग्य कधी का पळले नाही. आता माझी देवप्रिया वृत्तातली गझल घेते. मतला बघा. पार झाले यातनांचे सप्तरंगी सोहळे, पार झाले यातनांचे सप्तरंगी सोहळे, भाव वेडे स्वप्न माझे आसवांनी ओघळे, भाव वेडे स्वप्न माझे आसवांनी ओघळे. काय वेड्या सांग पैसे साठवून फायदा, काय वेड्या सांग पैसे साठवून फायदा, घेत जाऊ राहिलेले श्वास काही मोकळे, घेत जाऊ राहिलेले श्वास काही मोकळे. ओतले नात्यात सारे प्रेम दोन्ही ओंजळी, ओतले नात्यात सारे प्रेम दोन्ही ओंजळी, आवळे देऊन खाती ते पुकाचे कोहळे, आवळे देऊन खाती ते पुकाचे कोहळे. एकटे राहून लढणे फार आहे चांगले, एकटे राहून लढणे फार आहे चांगले, होत नाही घाव बलते राहते मन कोवळे, होत नाही घाव बलते राहते मन कोवळे. आणि शेवटचा शेर आहे. पाहिलेले सोसलेले डंख सारे फोडूया, पाहिलेले सोसलेले डंख सारे फोडूया, शेवटाला फोडताना संभ्रमाचे भोपळे, शेवटाला फोडताना संभ्रमाचे भोपळे. धन्यवाद. क्या बात है! बहुत ही बढ़िया. एक एकदम दर्जेदार असे वेगवेगळे मंत्र तुम्ही फटाफट, फटाफट 5 शेरांमधनं आम्हाला देऊन टाकले. पण त्यामधलं सगळ्यात जास्त मला आवडलेला मिसरा म्हणजे एकटे राहून लढणे फार आहे चांगले. तर खरोखरच एकटा असलं माणूस तर दुसऱ्या कोणाच्या अपेक्षाच नाही. अपेक्षा नसते तर अपेक्षा भंग नाही. अपेक्षा भंग नाही तर दुःख नाही. दुःख नाही म्हणजे शांती आहे. तर आता सहसा एकदम काय म्हणतात सगळा कट शॉर्ट तुम्ही एका वाक्यामध्ये काय म्हणतात मूलमंत्र दिल्यासारखा मला वाटतो. तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे. आज बरेच दिवसानंतर परिवारातल्या कार्यक्रमाला आलात तर हो. खरंच खूप आनंद झाला. खूप दिवसानंतर तुम्हाला पाहून, अतिशय आनंद झाला आणि त्यात बहारदार गझल तुम्ही घेतली. तर खरंच तुमची आठवण होती. होय. अगदी. आम्ही विसरूच देत नाहीत कोणाला, नका काळजी करू. हो बरोबर ना. Yes. तर आमच्या घरी पण एक छोटा पंचम आहे ना, होय, होय. बरोबर आहे. तो अगदीच. आजोळी गेलाय म्हणून आले. अच्छा. होय, खरं आहे. त्यानंतर मी पाचारण करतो आपल्या परिवारात नवीनच रुजू झालेल्या ज्या कार्यशाळेतून आता आपल्याकडे आलेल्या आहेत त्या पुण्यातील प्रतिभाताई विभूते यांना. तर प्रतिभाताई कृपया आपण हजर व्हावं. नमस्कार सर, आवाज येतोय का? हो, येतोय. आवाज येतोय का म्हटलं? होय, होय ताई, आवाज येतोय. तुम्ही करा सादरीकरण.
सर्वप्रथम गझल गुरु प्रवीण सरांना वंदन. आणि तुम्हाला पण गुरुच मानते बाबा, पण थोडी घाबरते तुम्हाला जरा जास्त. आणि आज सादरीकरण काही चुकलं तर समजून घ्या, कारण प्रथमच माझं हे सादरीकरण आपल्या सर्व प्रस्थापित गझलकारांसमोर आहे. म्हटलं 2 शेर घेऊ का आधी? होय, घ्या. आनंद वृत्तातलं आहे आणि गझलेचं शीर्षक आहे बाग. स्वप्नात कोण आले सांगू बरे कुणाला, स्वप्नात कोण आले सांगू बरे कुणाला, भेटून बाप गेला वाटे खरे कुणाला, भेटून बाप गेला वाटे खरे कुणाला. हळव्या मनास माझ्या संदेह वार झाला, हळव्या मनास माझ्या संदेह वार झाला, डोळ्यात वाहती रे सांगू झरे कुणाला, डोळ्यात वाहती रे सांगू झरे कुणाला, भेटून बाप गेला वाटे खरे कुणाला. दिसतो कठोर बाबा फणसा समान वरवर, दिसतो कठोर बाबा फणसा समान वरवर, प्रेमाविना खरे का मिळती गरे कुणाला, प्रेमाविना खरे का मिळती गरे कुणाला, भेटून बाप गेला वाटे खरे कुणाला. स्वप्नात कोण आले सांगू बरे कुणाला, भेटून बाप गेला वाटे खरे कुणाला. गझल घेते. इर्षाद. योमगंगा वृत्तामध्ये लिहायचा प्रयत्न केलाय. इर्षाद. आता यशात पता हे तुम्ही सांगा नंतर. प्राण जाता आप्त माझे, प्राण जाता आप्त माझे दूर सारे जात होते, प्राण जाता आप्त माझे दूर सारे जात होते, का उगाते कौतुकाचे प्रेम गाणे गात होते, का उगाते कौतुकाचे प्रेम गाणे गात होते. मिथ्य सारी मोहमाया, मिथ्य सारी मोहमाया काय येते सोबतीला, मिथ्य सारी मोहमाया काय येते सोबतीला, माणसाला हाव वाटे पण रिकामे हात होते, का उगाते कौतुकाचे प्रेम गाणे गात होते. नाम घे तू ईश्वराचे सोड सारी लालसाही, नाम घे तू ईश्वराचे सोड सारी लालसाही, कर्म केले चांगले की संकटावर मात होते, कर्म केले चांगले की संकटावर मात होते, का उगाते कौतुकाचे प्रेम गाणे गात होते. का विखारी शब्द सारे बोलताना भान ठेवा, का विखारी शब्द सारे बोलताना भान ठेवा, दुःख देता काय वाटे हे जगाला ज्ञात होते, दुःख देता काय वाटे हे जगाला ज्ञात होते, का उगाते कौतुकाचे प्रेम गाणे गात होते. जीवनाला वाट दावे घोर अंधारात ऐसी, जीवनाला वाट दावे घोर अंधारात ऐसी, नाम घेता ईश्वराचे बघ प्रकाशित रात होते, नाम घेता ईश्वराचे बघ प्रकाशित रात होते, का उगाते कौतुकाचे प्रेम गाणे गात होते, प्राण जाता आप्त माझे दूर सारे जात होते. धन्यवाद. वा, अतिशय सुंदर. आणि म्यूट करा. ओके, हा केलंय मी. अतिशय सुंदर असं तुम्ही आज गझल मांडली. आध्यात्मिक याला बरीच झालर आहे. तर त्यामधला आवडलेला मला शेर आहे की माणसाला हाव वाटे पण रिकामे हात होते. तर हे एक जे सत्य आपण नेहमीच म्हणतो की खाली हात आहे, खाली हात जाणं आहे. एक सत्य तुम्ही या गझलेतनं मांडणं आणि त्याबद्दल खरोखर सादरीकरणही खूप सुंदर केलं. त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप अभिनंदन आणि कौतुक. यानंतर मी इथे पाचारण करतो आपल्या प्रावीण्य परिवाराचा बुलंद आवाज विजय भगत सर यांना. चंद्रपूरवरून विजय सर आज जॉईन झालेले आहेत. तर विजय भगत सर, कृपया तुम्ही अनम्यूट करा. विजय सर हे चळवळीचे गझलकार आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत आणि त्याचबरोबर तरण्णुमध्ये सुद्धा त्यांना सादर करायला फार आवडतं. तर मी विजय सरांना विनंती करतो की कृपया त्यांनी अनम्यूट करून आज सादर व्हावं.
विजय सर, आवाज येतोय का तुम्हाला? अनम्यूट करा विजय सर, तुम्ही अनम्यूट करा, कॅमेरा चालू करा. हा, बोला काहीतरी. हा, आवाज येतोय का माझा? येस, परफेक्ट. आता परफेक्ट येत आहे. इर्शाद. ठीक आहे, माझा कॅमेराच ऑन होत चालू आहे, नाहीये. चालू आहे. कॅमेराही चालू आहे, तुमचा चालू आहे? आवाजही येतोय. तुम्ही चालू आहे. सुरू करा, सादरीकरण सुरू करा. माझी गझल सादर करतोय. इर्शाद. सुरुवातीला मतला आणि 2 शीर घेतोय. होय. विरोधकांनी घाव घातले बरेच काही. बर. विरोधकांनी घाव घातले बरेच काही, लढता लढता डाव मोडले बरेच काही, लढता लढता डाव मोडले बरेच काही, लढता लढता डाव मोडले बरेच काही. आणि या समोरचा शेर आहे, अस्तित्वाची इथे लढाई लढले जेव्हा. बर. अस्तित्वाची इथे लढाई लढले जेव्हा, रक्तामध्ये इथे माखले बरेच काही, वाह. रक्तामध्ये इथे माखले बरेच काही. आणि समोरचा शेर आहे, देशासाठी लढले येथे वीर मराठे. बर. देशासाठी लढले येथे वीर मराठे, देऊ आम्ही तुम्हा दाखले बरेच काही, देऊ आम्ही तुम्हा दाखले बरेच काही. भांडण तंटे मिटले नाही मान सातले, भांडण तंटे मिटले नाही मान सातले, आग लावण्या इथे चालले बरेच काही, आग लावण्या इथे चालले बरेच काही. आणि माझी मूळ गझल घेतो. इर्शाद. तुझ्या मनातले मला कळायला हवे. बर. तुझ्या मनातले मला कळायला हवे, विचार जीवनातले पटायला हवे, विचार जीवनातले पटायला हवे. आणि समोरचा शेर आहे, जरी नवीन या घरी नकोस घाबरू, जरी नवीन या घरी नकोस घाबरू, घरातले रिवाज तू शिकायला हवे, घरातले रिवाज तू शिकायला हवे, विचार जीवनातले पटायला हवे. समोरचा शेर आहे, असे कसे न बोलती कुणी कुणासवे, असे कसे न बोलती कुणी कुणासवे, असेल वैर आपसी मिटायला हवे, असेल वैर आपसी मिटायला हवे, इथे खरी दिसायला हवी समानता, इथे खरी दिसायला हवी समानता, मना मनात प्रेम मग रुजायला हवे, मना मनात प्रेम मग रुजायला हवे, तुला तुझ्याच सारखा मिळेल सोबती. बर. तुला तुझ्याच सारखा मिळेल सोबती, तसेच भाव अंतरी दिसायला हवे, तसेच भाव अंतरी दिसायला हवे, नको असे कधी कुणास भार व्हायचे, नको असे कधी कुणास भार व्हायचे, जगावयास तू स्वतः झिजायला हवे, जगावयास तू स्वतः झिजायला हवे. आणि शेवटचा शेर आहे, भले कितीक धावले छळायला तुला, भले कितीक धावले छळायला तुला, बनून तूच रागिनी लढायला हवे, बनून तूच रागिनी लढायला हवे, तुझ्या मनातले मला कळायला हवे, विचार जीवनातले पटायला हवे, विचार जीवनातले पटायला हवे. धन्यवाद. नमस्कार. वाह, खूपच सुंदर. खूपच भारी. आजकालच्या मुलींसाठी खास. विविध अंगांनी ही नटलेली गझल भासते. विविध विषय त्यामध्ये त्यांनी मांडलेले आहेत. त्यामधला आवडता शेर म्हणजे मना मनात प्रेम मग रुजायला हवे.
मला वाटतं एकदा मनामनातलं प्रेम रुजलं की बाकी सगळे प्रश्न मिटून जातील जे तुम्ही या गझलेत मांडलेले आहेत. तर खरंच तुमचं खूप कौतुक. आणि ही गझल आज तुम्ही ते सादर केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. यानंतर मी आपल्या परिवारात नवीन जॉईन झालेल्या सिंधुताई बोदेले यांना विनंती करतो की कृपया त्यांनी आज इथे समोर यावं आणि सादर व्हावं. रामटेक वरून सिंधुताई बोदेले. झालं का झालं सुरू? हो हो हो. हा. नमस्कार, गझल गुरु प्रवीण सरांना नमस्कार. सगळ्या प्रावीण्य परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकारांना सगळ्यांना नमस्कार. मी माझी एक आणि प्रणवदाला नमस्कार. मी माझी एक गझल सादर करीत आहे. हे बरेच काही सरांनी आताच घेतलं, रदीप मी पण तेच घेतलेलं आहे. अच्छा. तेच म्हणलं सारखीच झाली वाटतं. हरकत जाऊ नाही. दे आता. जात्यामधले पडले होते बरेच काही, बर. जात्यामध्ये पडले होते बरेच काही, सुपांमध्ये उरले होते बरेच काही, सुपामध्ये वा. उरले होते बरेच काही. फिक्कट झाले रंग जरी या आयुष्याचे, फिकट झाले रंग जरी या आयुष्याचे, रंगीबिरंगी घडले होते बरेच काही, क्या बात है. रंगबिरंगी घडले होते बरेच काही. धन्यवाद. बडबड करते आई माझी दिवसभर जरी, बडबड करते आई माझी दिवसभर जरी, मनात वाट्या दडले होते बरेच काही, मनात वाटे दडले होते बरेच काही. जगावयाचे राहून गेले, सॉरी, तू असताना सोबत होती साऱ्यांची मज, तू असताना सोबत होती साऱ्यांची मज, तू गेल्यावर घडले होते बरेच काही, तू असताना सोबत होती साऱ्यांची मज, तू गेल्यावर घडले होते बरेच काही. अर्धी गेली हयात माझी पैशांसाठी, अर्धी गेली हयात माझी पैशांसाठी, जगावयाचे अजून होते बरेच काही, क्या बात है. जगावयाचे अजून होते बरेच काही. धन्यवाद. सुंदर सुंदर. खूपच सुंदर. हलकी फुलकी येट पॉवरफुल गझल आज तुम्ही ताई सादर केली. युजली छान, मस्त. प्रत्येकाच्या हा, गझलेतला एक तरी धन्यवाद. शेर मी घ्यायचा प्रयत्न करतो. मात्र आज तुमच्या शेरमधले तुमच्या गझलेतले 2 शेर निवडलेत मी. तर तुम्ही त्यातला पहिला शेर म्हणला तर रंगीबिरंगी घडले होते बरेच काही. पण हो. त्यामध्ये ती कलाटी वेगळी आहे. मात्र एक जगातलं सत्य जे तुम्ही मला आज या गझलेतून दाखवलं ते वाटतं ते म्हणजे तू गेल्यावर घडले होते बरेच काही. तर हे मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात हा संघर्ष असतो आणि तो पोहोचत नाही. हो, त्याचविषयी मी कालही थोडं लिहिलं होतं की साहित्यिकाचं आयुष्य फार खडतर आहे. त्यांना बऱ्याच गोष्टी दारीत दाखवून ठेवाव्या लागतात. कारण ते सत्य आपण जगासमोर आणि आपल्या त्यावर बोलणंही झालं तर ते सत्य काही हो. जगासमोर त्याच प्रकारचा हे तुम्ही काय म्हणतात तो संदर्भ हा खूप सुंदर तुम्ही दिला की तू गेल्यावर घडले होते बरेच काही. अतिशय सुंदर असं सादरीकरण आज तुम्ही केलेलं आहे. त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. त्यानंतर मी पाचारण करतो धन्यवाद. गझल प्रावीण्य परिवारातील उमदा उमेदवार मोस्ट डिझर्विंग बॅचलर अनिकेत सागर उर्फ अनिकेत भाऊ. अनिकेत कृपया अनम्यूट व्हा आणि सादर व्हा आमच्या समोर. कवी सागर. मला वाटतं त्यांचा ऑडिओ कनेक्ट नाही आहे. तर त्यानंतर त्यांचा ऑडिओ कनेक्ट झाला सागर नाही, त्यांना आवाज जाणार नाही, त्यांचा ऑडिओ कनेक्टेड नाही. सागर कुठे गेला? नाही, त्यांना मोबाईलचा काही प्रॉब्लेम असेल ते. सागर कुठल्या नदीत गेला? तो बहुतेक लेफ्ट झालाय, पुन्हा जॉईन होईल. तोपर्यंत आपण बहुतेक मोबाईलचा इश्यू. काय सागर कुठल्या नदीच्या मागे गेलाय? माहिती नाही मला. सागरच्या मागे बऱ्याच नद्या आहेत. कुठल्या नदीत मिलीन नाही. चालेल. त्यानंतर मी पाचारण करतो नेरूळ येथील शबानाताई मुल्ला यांना. कृपया त्यांनी आज इथे सादर व्हावं. सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. समंदरमाला वृत्तातली गझल आहे, तरन्नुममध्ये सादर करते. नको युद्ध आणिक नको वैर आता, हमी शांततेची जगाला हवी. नको युद्ध आणिक नको वैर आता, हमी शांततेची जगाला हवी. इथे माणसाने सुखाने जगावे,
अशी जाण जनमानसाला हवी. कुणाचे कुणाला कसेही पटेना, समाजात तंटानी भांडण नसे. कुणाचे कुणाला कसेही पटेना, समाजात तंटानी भांडण असे. न होणार काहीच निष्पन्न असली, निराधार चर्चा कशाला हवी. इथे माणसाने सुखाने जगावे, अशी जाण जनमानसाला हवी. वा. सुखाची सदा आस असते मनाला, सुखाची सदा आस असते मनाला. नको वाटते दुःख कोणासही, सुखाची सदा आस असते मनाला. नको वाटते दुःख कोणासही. व्यथा दूर व्हावी अशी साथ कायम, सख्या रे तुझी जीवनाला हवी. इथे माणसाने सुखाने जगावे, अशी जाण जनमानसाला हवी. मनाच्या तळाशी तुझ्या साठलेले, नकळते मला ना उमगते कधी. मनाच्या तळाशी तुझ्या साठलेले, नकळते मला ना उमगते कधी. कळावे मलाही तुझ्या अंतरीचे, अशी जाण या काळजाला हवी. इथे माणसाने सुखाने जगावे, अशी जाण जनमानसाला हवी. शेवटचा शेर पहा. कितीदा तिची पात्रता सिद्ध झाली, तरी लांबणीवर तिचे जिंकणे. कितीदा तिची पात्रता सिद्ध झाली, तरी लांबणीवर तिचे जिंकणे. तिच्या मुक्ततेचा किती बोलबाला, गवसणी स्वतःच्या नभाला हवी. इथे माणसाने सुखाने जगावे, अशी जाण जनमानसाला हवी. इथे माणसाने सुखाने जगावे, अशी जाण जनमानसाला हवी. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर. थँक्यू. बहुत बढिया. खूप मोठं भरातलं रूप. एकदम झकास. मोठा बहर आहे, पण होय. म्हणायचा प्रयत्न खूप करते. व्यवस्थित सांभाळला तुम्ही. मलाच थोडं सांभाळता आलं नाही. निराधार चर्चा कशाला हवी एवढंच काय ते भारतातलं लिहून घेतात. मलाही तेच बघायचं आता तू काय घेणार आहेस. तर खरोखरच खूप पॉवरफुल अशी ही काय म्हणतात गझल तुम्ही सादर केली. न होणार काही निष्पन्न कधी, निराधार चर्चा कशाला हवी. तर हे खरोखरच खूप चांगला मुद्दा तुम्ही या गझलीतनं आज आमच्या समोर मांडलेला आहे. त्याबद्दल खरोखर तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. यानंतर मी ज्याचं इंट्रोडक्शन मगाशीच दिलं होतं, तो उमदा बॅचलर अनिकेत भाऊ सागर. तर सागर तुम्ही कृपया अनम्यूट करा आणि सादर व्हा. नक्कीच नक्कीच. मतला 2 शेर सादर करतो आधी. स्वार्थातल्या जगाच्या ठरतोय बाद हल्ली, स्वार्थातल्या जगाच्या ठरतोय बाद हल्ली, नजरेत निंदकाच्या ठरतोय बाद हल्ली. माझ्या सुखी मनाचे आहे रहस्य इतके, माझ्या सुखी मनाचे आहे रहस्य इतके, दुःखातल्या क्षणाच्या ठरतोय बाद हल्ली, दुःखातल्या क्षणाच्या ठरतोय बाद हल्ली. आनंद हारण्याचा होतोय फार कारण, आनंद हारण्याचा होतोय फार कारण, स्पर्धेत मीपणाच्या
ठरतोय बाद हल्ली स्पर्धेत वा. मीपणाच्या ठरतोय बाद हल्ली. गजल घेतो. इर्शाद. कवीची कल्पना खुलली जशी शब्दात सजल्यावर. कवीची कल्पना खुलली जशी शब्दात सजल्यावर. उमगला अर्थ प्रेमाचा तुझ्या प्रेमात पडल्यावर. क्या बात. उमगला अर्थ प्रेमाचा तुझ्या प्रेमात पडल्यावर. बहुत बढिया. अनामिक भेट घडताना तुला माहीतही नसते. अनामिक भेट घडताना तुला माहीतही नसते. किती दिसतेस तू सोज्वळ सखे गालात हसल्यावर. हा, किती हा. दिसतेस तू सोज्वळ सखे गालात हसल्यावर. कधी रागात येऊनी जराशी मौन पाळत जा. कधी रागात येऊनी जराशी मौन पाळत जा. तुझे रूप फार खुलते ग प्रिये मौनात असल्यावर. ओके. अचानक वेदना विरल्या सुखाचा गंध दरवळला. बर. अचानक वेदना विरल्या सुखाचा गंध दरवळला. नवे घडले असे काही तुझ्या शहरात शिरल्यावर. क्या बात है. नवे घडले असे काही वा वा. तुझ्या शहरात शिरल्यावर. जवळ जग भासते सारे जवळ असतेस तू तेव्हा. जवळ जग भासते सारे जवळ असतेस तू तेव्हा. मरण पावेल माझा देह तू श्वासात नसल्यावर. मरण क्या बात पावेल आहे. माझा देह तू श्वासात नसल्यावर. कवी उमगला अर्थ प्रेमाचा तुझ्या प्रेमात पडल्यावर. धन्यवाद. वा. मस्त. मस्त मस्त. भारी छान. एकदम. धन्यवाद सर. तुमच्या अनुपस्थितीत यशवंत काकांनी प्रश्न विचारला होता, सागर कुठल्या नदीला जाऊन मिळाला आहे? त्याचं उत्तर कदाचित तुम्ही या गझलीतनं दिलं. आता फक्त या गझल शोधली की आपलं काम संपलं. आता कळले का? पुढच्या मुशायऱ्यापर्यंत फारच सुंदर, फारच सुंदर. पुढच्या विषय मुशायरा नदीचाच पण होता. गजलेला शीर्षक येईल या. नदीचं शीर्षक येईल. एकदम हलकं फुलकं गेलं. सगळ्यांना कॉलेजच्या दिवसांची आठवण अनिकेत भाऊंनी करून दिली. खूप असणारा एक जो मला आता रिसाईट करावासा वाटतो तो म्हणजे उमगला अर्थ प्रेमाचा तुझ्या प्रेमात पडल्यावर. तर फार सुंदर. म्हणजे आजकाल इकडे आजूबाजूला नाही, आणि अनिकेत खरोखरच प्रेमात पडलाय का हा प्रश्न आहे पण आता. त्याशिवाय हे सुचणार नाही. लिस्ट तुम्हाला पोहोचवली जाईल. भावना कळायला काय सगळ्यांना. आजूबाजूला चालेल. कधी निमंत्रण येऊ शकतं, लग्नाची पत्रिका ग्रुपला येऊ शकते कधी पण. चल आपण चर्चा नंतर. तर मी या गझलीविषयी सांगताना की आज इतकं आजूबाजूला वातावरण पाहायला मिळतं. दूषित वातावरण झालेलं आहे. प्रेमाचे नाटकं इतके केल्या जातात. प्रेम आहे ते दाखवल्या जातात, ते खरे केल्या जात नाही. पण उमगला अर्थ प्रेमाचा तुझ्या प्रेमात पडल्यावर हा शब्द खरंच पॉवरफुल आहे. एखादीच ती व्यक्ती असते जिच्या प्रेमातून पडतो आणि प्रेम काय असते आपल्याला कळतं. तर अशी ती व्यक्ती तुम्हाला भेटली असावी अशी अपेक्षा करतो. आणि आजच्या कार्यक्रमात सादर झाल्याबद्दल खूप खूप आणि खूप खूप कौतुक. तर पुढे जात असताना पुढचा मोती होत असताना मला इथे पाचारण करायला आवडेल गझल प्रावीण्य परिवाराच्या ऍडमिन मधील नंदिनीताई काळे यांना. नंदिनीताईंची गझल पाहिल्यानंतर नेहमी असं वाटतं की एक राबता जो आहे तो यांच्या गझलेला सापडलेला आहे. तर नंदिनीताई तुम्ही कृपया आज आमच्या समोर सादर करा. सस्नेह नमस्कार सगळ्यांना. आदरणीय प्रवीण सर, प्रणव आणि उपस्थित सगळे गझलकार बंधू भगिनी सगळ्यांना सस्नेह नमस्कार. मी माझी एक गझल सादर करते. सौख्य देणारे असावे एक सुंदर झोपडे. सौख्य देणारे असावे एक सुंदर झोपडे. अंतरीच्या भावनेला वेदनेचे वावडे. क्या बात. पुढचा शेर बघा की. जायचे नाही मला त्या मंदिरामध्ये कधी.
जायचे नाही मला त्या मंदिरामध्ये कधी, तू इथे आहेस तर ऐक माझे साकडे. वाह. धन्यवाद सर. हार माझी होत गेली डाव माझा मोडला, हार माझी होत गेली डाव माझा मोडला, व्यर्थ गेले यत्न पडले प्रेम माझे तोकडे. हा. आणि पुढचा शेर ऐका सर. शब्द म्हणजे शस्त्र आहे जीव घेते कैकदा, शब्द म्हणजे शस्त्र आहे जीव घेते कैकदा, टाळ मग हे जीव घेणे शब्द वेडे वाकडे. वा वा वा. पुढचा शेर आहे की सोड अवघी मोह माया नंदिनी तू नेहमी. मग त्याचा शेर आहे सोड अवघी मोह माया नंदिनी तू नेहमी, यायचे नाही बरोबर शेवटाला रोकडे. आणि हा हा. सौख्य देणारे असावे एक सुंदर झोपडे, अंतरीच्या भावनेला वेदनेचे वावडे, अंतरीच्या भावनेला वेदनेचे वावडे. धन्यवाद. क्या बात. वा. वाह! बहुत बहुत. अंतरीच्या धन्यवाद. वेदनेचे वावडे. अतिशय समर्पक अशी खूप सुंदर अर्थपूर्ण गझल ताई तुम्ही आज आमच्या समोर मांडली. टाळ मग हे जीवनाचे बोलणं वगैरे असं. तर कारण मी तर आधीच सांगितलं होतं की राबता हा तुमच्या गझलेचा अंग आहे, त्यामुळे काही प्रश्न नाही. एक सुंदर असे 5 मंत्र तुम्ही आज आम्हाला दिलेत आणि मंत्रमुग्ध केलेत. त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या सगळ्यांना गुरुतुल्य आहेत ताई, आणि त्यामुळे तुमच्याकडनं तुमच्या गझलेमधनं आम्ही बरेच काही शिकत असतो. यानंतर मला या कार्यक्रमामध्ये पुढे पाचारण करायला अतिशय आनंद होतोय. आमच्या सगळ्यांमधले गझलेचं बीज ज्यांनी रोवलं, आमच्या हाताला हात धरून आमच्यासारख्या नटखट विद्यार्थ्यांना ज्यांनी सोज्वळतेने आणि सौम्यतेने आम्ही गझलेवर करत असणारे वार पहिले स्वतःवर घेऊन मग ती गझल आमच्या समाजासमोर आणण्यासाठी जे दिवस रात्र अतोनात कष्ट घेत आहेत, असे आमचे सर्वांचे लाडके, आमचे हृदयस्थ गझल प्रावीण्य परिवाराचे सर्व आदरणीय गझल गुरु प्रवीण पुजारी सर यांना मी विनंती करतो की कृपया आज त्यांनी आमच्या समोर सादर व्हावं. मी आधीच काय ऐकलं नाही फारसं. मी बोललोच नाही. फक्त आमंत्रित करतो एवढंच ऐकलं आणि आलोय. सगळ्यात आधी सर्वांची माफी मागतो, मला थोडासा लेट झाला जॉईन व्हायला, त्यामुळे काही जणांच्या गझल ऐकता आल्या नाहीत, पण मी नंतर नक्की युट्यूबवर पाहेन. सर्वांना नमस्कार. तर माझी गझल सादर करण्यापूर्वी मतला आणि 2 शेर. मी गीत जीवनाचे गाऊन घेत आहे, मी गीत जीवनाचे गाऊन घेत आहे, दुःखातल्या सुखांना समजून घेत आहे. क्या बात. मी गीत जीवनाचे गाऊन घेत आहे, दुःखातल्या सुखांना समजून घेत आहे. भेटावयास त्याला मी एकटीच गेले. अनिकेत, भेटावयास त्याला मी एकटीच गेले, डोळे मिटून चुंबन लाजून घेत आहे, डोळे मिटून चुंबन लाजून घेत आहे. त्याला सदा कदा मी टाळून जात असते. पुन्हा एकदा अनिकेत, त्याला सदा कदा मी टाळून जात असते, अन तोच चित्त माझे वेधून घेत आहे. क्या अन बात. तोच चित्त माझे बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. भारी. गझल घेतोय. सुंदर सुंदर शेर सर. हातामधला हात निसटला बघता बघता, हातामधला हात निसटला बघता बघता, डोळ्यामधला पाट वाहिला हसता हसता. हातामधला हात निसटला बघता बघता, डोळ्यामधला पाट वाहिला हसता हसता. जमला नाही व्यापार कधी प्रेमामध्ये, जमला नाही व्यापार कधी प्रेमामध्ये, जिंकले तिला मला स्वतःला हरता हरता. जमला नाही व्यापार कधी प्रेमामध्ये, जिंकले तिला मला स्वतःला हरता हरता. कसे हसावे, कसे रडावे, कसे जगावे, कसे हसावे, कसे रडावे, कसे जगावे, शिकलो मीही आयुष्य असे सरता सरता, शिकलो मीही आयुष्य असे सरता सरता. येतो नक्की पुन्हा नव्याने तुझ्याच साठी, येतो नक्की
पुन्हा नव्याने तुझ्याच साठी संध्याकाळी वचन दिले मी निघता निघता. क्या बात. संध्याकाळी वचन दिले मी निघता निघता. कुठली संध्याकाळ हे ज्याचं त्यानं आपल्या अनुभवानुसार घ्या. भारी. आणि खूप छान, खूप शेवटचा छान. शेर आहे. शेवटचा शेर. अस्तित्व तुझे राहील कसे सांग जरा तू. बरं. हे मला स्वतःलाच किंवा उद्देशून म्हणा किंवा तसा घ्या. अस्तित्व तुझे राहील कसे सांग मला जरा तू, याचे त्याला त्याचे याला करता करता. अस्तित्व तुझे राहील कसे सांग जरा तू, याचे त्याला त्याचे याला करता करता. हातामधला हात निसटला बघता बघता, डोळ्यामधला पाठ वाहिला हसता हसता. डोळ्यामधला पाठ वाहिला हसता हसता. धन्यवाद. खूपच सुंदर, खूपच भारी. खूपच भारी. म्हणजे अप्रतिम सर, अप्रतिम. हॅलो हॅलो सर, बोला. हा बोला की सर. बरे वाटले तुमचे गझल ऐकता ऐकता. थँक्यू. वा वा. सगळे बहुत शेर भारी एकदम. एकदमच बढिया. हम्म. खूपच सुंदर. सुंदर, सर, खूप सुंदर. गझलेमध्येही लिहू शकतो शब्द पाठीमागे एक पाठीमागे लिहिता लिहिता. एक सारखे शब्द पाठीमागे लिहिता लिहिता. बघा निशाताईचा गजल शेर तयार झाला त्याच्या पुढचा. अतिशय सुंदर आणि समर्पक गझल सरांनी आज सादर केली. अनल ज्वाला आणि इतक्या हलक्या फुलक्या शब्दांमध्ये सरांनी खरं विविध रंगी भाव त्यामध्ये मांडलेत. तर मला त्यामधला एक शेर जो सगळ्यात जास्त आवडला तो, तिला जिंकले जिंकले तिला मला स्वतःला हारता हारता. तर ही जी अनुभूती आहे ही खरोखरच मला वाटतं आयुष्यात प्रत्येक जण ग्रेट आहे. राहत असतं. होय. आणि ते हारणं नसतं, पण जिंकणं असतं. आणि पण त्या हरण्यासाठी, त्या जिंकण्यासाठी केलेला त्याग हे हारण्यापेक्षाही कमी नसतं. तर त्यामुळे अशी एक जाज्वल्य भूमिका सरांनी या शब्दांमधून, या मिसऱ्यामधून आपल्या सगळ्यांसमोर मांडलेली आहे. सर, त्यामुळे खरंच तुमचे खूप आभार. आजच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात, वेळात वेळ काढून, खरोखर खूप छान वाटलं. खूप खूप आभार. यानंतर मी कार्यक्रमाच्या सांगतीकडे वळताना स्वतःलाच पाचारण करतो. त्याआधी पहिले मतला 2 शेर घेतो. प्रणव, काय सर? यानंतर आपल्या परिवारातील सगळ्यांचा लाडका, सगळ्यांना हवाहवासा वाटणारा, नटखट. ज्याच्या गझल आपण नेहमी ऐकतो, वाचतो आणि आपलं आपोआपच तोंडातून वाह असं निघून जातं. असं नटखट दादा. कार्यशाळामध्ये अतिशय छान अशा पद्धतीनं मार्गदर्शन करणारा असा आपल्या सर्वांचा लाडका प्रणव, याला मी गझल सादर करण्यासाठी पाचारण करतो. आम्ही खूप सारे उत्सुक आहोत, खूपच. प्रणव. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. तुमचीच कॉपी मारतो, याच्या आधी तुम्ही ऐकलं नाही. पण त्याची काही गरजही नाही सर. आपला परिवार आहे आणि मला वेगळ्या इंट्रोडक्शनची याची गरजच नाही, कारण ते मी सहज करतो आपल्या परिवाराच्या प्रेमाखातर, आणि ते सगळं काही मी तुमच्याकडनं शिकलेलो आहे. आज सादर होण्याच्या आधी पहिले मतला 2 शेर घेतो. आनंदकंद वृत्तातील आहेत. स्वप्नात पाहिलेले सत्यात नेत आहे. स्वप्नात पाहिलेले सत्यात नेत आहे. वर्तुळ सुखात माझे पूर्णत्व घेत आहे. वर्तुळ सुखात माझे पूर्णत्व घेत आहे. आणि देऊ नकोस कुठले संदर्भ मात्र आता. देऊ नकोस कुठले संदर्भ मात्र आता. डोळ्यांमधून अवघे लक्षात येत आहे. डोळ्यांमधून अवघे लक्षात येत आहे. आणि जमते तुला जशी जी तू वेळ काढ पिके. जमते तुला जशी जी तू वेळ काढ पिके. सोयीनुसार तोही प्राधान्य देत आहे. सोयीनुसार तोही प्राधान्य देत आहे. स्वप्नात पाहिलेले सत्यात नेत आहे. वर्तुळ सुखात माझे पूर्णत्व घेत आहे. वर्तुळ सुखात माझे पूर्णत्व घेत आहे. यानंतर गुणावती वृत्तातील एक गझल सादर करतो. तरण्णू मध्ये करण्याचा एक बाळबोध प्रयत्न करतो. इर्षाद इर्षाद. मला सारखे बोलणे तुझे भावले बघ मला वागणे तुझे. मारव्या सारखे बोलणे तुझे सुंदर सुंदर बघ मला सुंदर. वागणे तुझे.
नेमके रंगलो का तुझ्यामध्ये, नेमके रंगलो का तुझ्यामध्ये, मोगरा छानसा माळणे तुझे, मोगरा छानसा माळणे तुझे, भावले बघ मला वागणे तुझे, प्रेम जन्मांतरी कातरू नको, प्रेम जन्मांतरी का करू नको, पाहिले रात्रभर जागणे तुझे, पाहिले रात्रभर जागणे तुझे, भावले बघ मला वागणे तुझे, भावले बघ मला वागणे तुझे, मी किनारा तुझा व्हायला हवे, मी किनारा तुझा, अनिकेत भाऊ, मी किनारा तुझा व्हायला हवे, आज कळले मला वाहणे तुझे, आज वा वा वा. कळले मला वाहणे तुझे, भावले बघ मला वागणे तुझे, चंद्रिका सोबती चालते सदा, चंद्रिका आताच गेली इथून चालत, हो हो कळलं चंद्रिका सोबती चालते सदा, योग्य आहे पिके गुंतले तुझे, क्या चंद्रिका बात आहे. सोबती चालते सदा, योग्य आहे पिके गुंतणे तुझे, मारव्या सारखे बोलणे तुझे, भावले बघ मला, भावले बघ मला, भावले बघ मला वागणे तुझे. वा क्या वा बात क्या आहे. बात वा. क्या मस्त बात आहे. मस्त क्या सुंदर बात सुंदर है, क्या मस्त बात है, क्या मस्त. बात आहे पिके गाताना मी जबरदस्त पहिल्यांदाच सुंदर पाहिलं. आवाज जरा कमी आला या बाकी बाकी मस्त 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 मस्त. सुरेख अतिशय तरन्नुम झाला. सुंदर. लई भारी काय म्हणायचं लई भारी एकदम भारी लय भारी. भारी भारी लय भारी लई भारी लय भारी. धन्यवाद. वा वा वा. पुष्कळ. मस्त. गझल तर आता सुंदर उरली. पंचमला पण येऊ दे घेऊन हा, पंचमला पण सोबत घे सोबत गायली बरोबर वाटतं सोबत गायली वाटतं. त्यांनी सूर लावलेत मधात, मी गाताना तो त्याचा आवाज हा. काढतो. लागला झोपला असेल आता नाही तर तो पण लावेल बघ सूर मला वाटलं तू पौर्णिमाकडे बघून तरन्नुम म्हणतेस असं वाटलं. खरोखर आहे, अगदी तसंच तरन्नुम वाटली, कारण त्यातल्या भावना हा. पण अगदी तशाच होत्या. तुझा शेर ऐकायला नाही आली खूप होती आवडला. समोरच होती. ऐकायला आली होती चालत गेली म्हणाला ऐकायला आली होती ना होय ती आली होती इथे. सुंदर सुंदर. खूप छान. अतिशय छान. सुंदर गझल, सुंदर खयाल आणि तितकंच अगदी दमदार तरन्नुम सादरीकरण. सादरीकरण म्हणून मी आधी म्हणलं तसं की तुझ्या गझलीची आम्ही खरोखर आतुरतेने वाट बघत होतो, ते यासाठीच. जे सगळेच शेर तर उत्तम होतेच, पण त्यातल्या त्यात अगदी एक 19-20 म्हणतात तसा 20 वाटलेला शेर म्हणजे मी किनारा तुझा व्हायला हवे, मी किनारा तुझा व्हायला हवे, अगदी आज कळले मला वाहने हे तुझे. क्या बात आहे. खूप सुंदर प्रणव, अतिशय छान. अं, पुढची सूत्र तुझ्याकडेच देतो. सूत्रसंचलनात परत प्रवेश करताना मी सर्वप्रथम आज इथे उपस्थित आपले आदरणीय गजलगुरू प्रवीण पुजारी सर यांचे फार आभार मानतो. त्याचबरोबर परिवारातील बरेच लोक, आज खूप संख्येने आज परिवारातले इथे लोक आलेले आहेत, त्या सगळ्यांचे मी खूप 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 आभार मानतो. कार्यशाळेतले सुद्धा काही लोक आज हा मुशायरा ऐकायला इथे आले होते, मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर युट्यूबवर हा कार्यक्रम जाईल, तिथे बरेच लोक हा कार्यक्रम पाहतील, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्याचबरोबर आम्ही जे कार्यक्रम घेत असतो त्यावर तुम्हाला काही सूचना असेल, तुमचे काही अभिप्राय असतील, तर ते कृपया तुम्ही कमेंट्सद्वारे तुम्ही आम्हाला कळवा, आणि आम्ही नक्कीच त्यामधून काहीतरी शिकू आणि चांगल्यात चांगले कार्यक्रम तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत राहू, याची मी शाश्वती देतो.
तंत्रशुद्ध मराठी गझल जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी गझल प्रावीण्य परिवार हा सदैव तत्पर आहे, सदैव तयार आहे. आणि त्यासाठी अशीच विविध कार्यक्रम घेऊन आम्ही पुन्हा तुमच्या समोर येऊ या आश्वासनासोबत आजच्याही कार्यक्रमाची सांगता करतो. सगळ्यांना साहित्याच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.